पंपा सरोवरवरून त्र्यंबकेश्वरकडे जायला आम्ही निघालो आणि आम्हाला 1.5 तास लागणार होता. पण रस्ता खूप छान होता, तर फार मजा आली आम्हाला. त्यानंतर येऊन पोचलो त्र्यंबकेश्वरला. तर आधी गेलो आम्ही श्री संत गजानन महाराज संस्थान. तर तिथे भक्तनिवासमध्ये रूम बुक केली, फ्रेश झालो, थोडा आराम केला आणि संध्याकाळी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि अनायासे आम्हाला आरती मिळाली. तिथून दर्शन घेऊन आम्ही आलो त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. पण तिथे फार गर्दी होती, खूप वेळ लागणार होता आणि आज यांचा बर्थडे होता म्हणून आम्हाला आजच दर्शन घ्यायचं होतं. सो म्हणून मग आम्ही पास काढायचं ठरवलं आणि पास काढायला गेलो. कुशावर्त कुंड त्याच्याजवळच पासचं जे आहे ते काउंटर आहे. सो तिथेच दर्शन घेतलं कुशावर्त कुंडाचं. तिथून पुढे अर्धा किलोमीटरवर निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे, त्याचंसुद्धा दर्शन घेतलं. तर हे ते मंदिर. त्यानंतर येऊन मग आम्ही त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. पास काढल्यामुळे खूप छान आणि खूप लवकर आमचं दर्शन झालं. गर्दी फार होती, बट मस्त दर्शन झालं. आणि त्यानंतर बाहेर येऊन मग आम्ही मंदिराच्या आवारात थोडा वेळ निवांत वेळ घालवला. 1-2 फोटोज क्लिक केले आठवण म्हणून. आणि तिथे सुंदर अशी रांगोळी काढलेली होती शिवशंकराची, कारण महाशिवरात्री होऊन गेली होती 2 दिवस आधीच. सो यांचा हा बड्डे खरंच खूप छान झाला भोलेनाथ आणि महाराजांच्या सानिध्यात. त्यानंतर मग आम्ही रूमवर आलो. तिथेच भक्तनिवासमध्ये महाप्रसाद घेतला आणि ह्या गोड दिवसाचा सुंदर असा शेवट झाला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.